तुम्ही काही घेणार का? नाही, काही नको आता. नाही, आपण कॉफी घेऊयात ना. काय की रात्रभर जागरण होतं ना, त्यामुळे सारखी कॉफी प्यावी लागली. पांडवा, कॉफी होऊन जाऊ दे सगळ्यांसाठी. होय. राया कुठे? रायाचा फोन आला होता मला. तो म्हणाला की ज्यांनी त्याला ऑर्डर दिली ना ते वर्कशॉपवर येऊन थांबलेत, त्यामुळे त्याला नाही येता येणार, पण घरी जाताना नक्की येतो म्हणाल. माझ्या लेकाची चूक लपवण्यासाठी ही खोटं बोलते. माहिती आहे मला. आणि नवऱ्याच्या चुका लपवायला बायकोला खूप वेळा खोटं बोलावं लागतं आणि तिला ते सगळं माफ असतं. एवढं चुकीचं तो कधीच वागला नाहीये. काय त्याच्या डोक्यात आहे किंवा कोणी काय त्याच्या डोक्यात भरवलंय काहीच कळत नाहीये. त्याला ना हे सगळं खोटं वाटतंय. म्हणजे त्याला असं वाटतंय की त्याला इथे घर जावई बनवून घेण्यासाठी हे सगळं चाललंय. हो ना? नाही, वाटणारच ना त्याला तसं. म्हणजे वीणा वागलीच आहे त्याच्याशी तशी, त्यामुळे मी त्याला अजिबात दोष देत नाहीये. ते पण काय खरंय काय खोटं आहे याची शहानिशा करून घ्यायला तरी त्यांनी इथे यायला हवं होतं ना. करा. ओम शांति शांति शांति. ऋता, ही कसली भाजी आहे? गवताची? नाही हो, असं काय? पालकाची भाजी आहे. पालक शिजला नाहीये, कच्च्या पालकाचा वास येतो. अहो, पालक कुठे शिजवतात? पालक शिजवत नाहीत? नाही. मग कशी करतात पालकाची भाजी? सोपी आहे. तू करणार म्हणजे सोपीच असणार. नाही म्हणजे कशी करतात सांग ना. पालक मिक्सर मधून काढून घ्यायचा, मग त्याला लसूण, मोहरी आणि मिरचीची फोडणी द्यायची. झालं. झालं? नाही नाही नाही, चवीनुसार मीठ घालायचं. आता झालं. अगं ए, सगळ्यात आधी ना पालक धुवून घ्यावा लागतो. का? अगं कारण तो कुठेही रस्त्याच्या बाजूला वगैरे उगवतात ना, म्हणून. मग तेल गरम करायचं, त्याच्यात मोहरी टाकायची, कांदा टाकायचा, पालक टाकायचा, मग त्याच्यावर मीठ आणि तिखट टाकायचं स्वादानुसार. हा, तो शिजवायचा. मग ह्या सगळ्याची मिक्सरमध्ये टाकून पेस्ट करायची आणि मग त्याला वरतून लसणाची फोडणी द्यायची. हो का? आणि कसं आहे ना ऋता, मी आत्ता जे काही सांगितलं ना त्यातल्या बऱ्याच गोष्टी तू केल्याच नाहीये. तू काय केलंस माहितीये का? पालकच्या ज्यूसला फोडणी दिलीस. अगो बाई, मग आता काय करायचं? एक काम कर, ती भाजी घेऊन जा आणि गॅसवर 10 मिनिटं ठेव. हा, झाकून, म्हणजे तो पालक शिजेल. मग वाढ. हा, जा. मंग्या, तुला कसं रे हे सगळं माहिती? हॉस्टेलवर असताना मी स्वतः स्वयंपाक करायचो बाबा, म्हणून. अरे यावेळी तू कसं काय घरी? मुकुंदा कुठे? पहिलं सॅम्पल तयार झाले, ते घेऊन तो क्लायंट कडे गेलाय. वर्कशॉपवर काही काम नव्हतं म्हणून मी घरी आलो. काका, प्रांजल आली का? नाही. का? अरे आई आणि वहिनी गेल्यात ना तिकडे आजारी माणसाला बघायला. खरंच आजारी असतील तर ना? म्हणजे त्या खरोखरीच्या आजारी नाही आहेत का? बाबा, मला आणि रायाला असं वाटतंय की त्या आजारी पडण्याचं नाटक करताय. काल राया तिथे राहावा म्हणून, आणि आता नाटक केल्यानंतर ते निभवावं तर लागणारच ना. मला वाटतं ह्या बाई जरा चमत्कारिकच आहेत. पण मग प्रांजल कशाला तिकडे थांबली? अहो आजोबा, प्रांजलचा काय त्यात दोष? आता स्वतःची आईच सांगते की मी आजारी आहे म्हणून, मग मुलगी थांबणारच ना. ए राया, आपण एक करूया का? आई आणि वहिनी गेल्यात ना तिकडे, आपण फोन करून चौकशी करूया. अरे मी विचारतो ना, मी येऊन बघू का त्यांना डॉक्टर म्हणून? जगात ही आयडिया चांगली आहे. अरे पण काका, त्यांच्या समोर पण त्यांनी आजारपणाचं नाटक केलं तर त्यांना कसं करणार ना? त्या खरंच आजारी आहेत का नाटक करतायत? राया, आपण एकदा फोन तर करून बघू, काहीतरी तर कळेल.
कसला विचार करतोस राया? असा फोन लावणं बरोबर आहे का? आई, मी काही दिवस इथे राहिले तर चालेल का? अगं विचारते काय, वीणाताईंना बरं वाटेपर्यंत तू इथेच राहा, कळलं? उल्हासराव पण एकटेच आहेत ना घरी. नाही नाही, मी मॅनेज करेन. नाही तसे पांडू आणि शांत आहेत माझ्या मदतीला. अहो तरी प्रांजलला राहू दे इथे. वीणाताईंजवळ सतत कोणीतरी आपलं असणं खूप गरजेचं आहे. आई पण राया चिडणार नाही ना माझ्यावर? अगं तो का चिडेल? तो काही चिडणार वगैरे नाही. हा हा बोल रे. हा पोचलात का ग? हो केव्हाच पोचलो. पण तू का फोन केला होतास? काही नाही, वीणाताई कशा आहेत हेच विचारायला फोन केला होता. काय झालंय ग त्यांना? तू कालिंदीशी बोल. कोणाचा? रायाचा फोन आहे का? नाही मंग्याचा. तुझी मम्मा कशी आहे विचारत होता. हा बोला भाऊजी. कशा आहेत रायाच्या सासूबाई? अजून झोपल्यात त्या. झोपल्या आहेत का? म्हणजे तुम्ही गेला त्याच्या आधीपासूनच झोपल्या आहेत का? हो. काय डॉक्टर काय म्हणाले? ते काही मला माहित नाहीये. तुम्ही प्रांजलशी बोलता का? ती सांगेल तुम्हाला. नाही नको, असू दे. मी आपले एक डॉक्टर म्हणून सहज चौकशी करत होतो. असू दे. डॉक्टर काय म्हणाले विचारतात ते. नाही म्हणजे ते पण स्वतः डॉक्टर आहेत ना म्हणून. मी बोलू का त्यांच्याशी? भाऊजी, हा? प्रांजलचे पप्पा बोलतात तुमच्याशी, ते सांगतील ना तुम्हाला. बरं द्या. प्रांजलचे पप्पा बोलतायत, मी स्पीकरवर टाकतो फोन. हॅलो. नमस्कार. हां मंगेशराव, सॉरी खरं म्हणजे ह्या सगळ्या गडबडीत तुम्ही डॉक्टरात हे लक्षातच नाही राहिलं. आमचे ते फॅमिली डॉक्टर आहेत ना, डॉक्टर देशपांडे. अच्छा, ज्यांचं क्लिनिक ते कॉलेज जवळ आहे तेच का? हां हां तेच तेच. हां हां. ते आले होते तपासायला. त्यांनी तपासली. कशामुळे चक्कर आली म्हणत होते? एकदम BP शूट झालं म्हणे आणि त्यामुळे काही मिनिटांसाठी तिची शुद्ध गेली आणि त्यांनी काहीतरी औषधं दिली आहेत, त्यामुळे जरा नॉर्मल आहे आणि आता झोपली. मग अशा केसमध्ये डॉक्टर ऍडमिट करा नाही म्हणाले का? नाही, तशी काही गरज नाहीये म्हणाले ते. म्हणजे ते येईपर्यंत आटोक्यात आलं होतं. अहो ते सकाळपर्यंत होते इथे. नंतर त्यांचा पॅथॉलॉजिस्ट पण इथे येऊन ब्लड सॅम्पल घेऊन गेला आणि मग तिचं BP स्टेबल झाल्यानंतरच गेले ते. बरं बरं, मग ठीक आहे, मग हरकत नाही. हे बघा, पण काही लागलं तर मला सांगा, अगदी अपरात्री सुद्धा. हो हो नक्की सांगेन. बरं ठेवू फोन का बोलायचंय कोणाशी? नाही नाही नको, मी जस्ट तब्येतीची चौकशी करायलाच फोन केला होता. मी नंतर बोलेन. ठीक, थँक्यू. हे म्हणतात त्याप्रमाणे प्रकरण सिरियस वाटतंय मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की डॉक्टर देशपांडेंनी त्यांना ऍडमिट कसं काय नाही केलं. नाही अशा वेळेस, कारण ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता असते. मला वाटतं तो डॉक्टर सुद्धा त्यांना मिळालेला असणार. आजोबा हा पिक्चर किंवा सिरियल नाहीये, तो डॉक्टर असं कशाला करेल ना? अरे आजकाल पैशाकरता कोणीही काहीही करत. काय रे, काय झालं? या सगळ्या प्रकारामुळे ना डोकं धरलंय माझं. खरं काय खोटं काय, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय ना काहीच कळत नाही. हॅलो. हा आई. हा मी बोलतेय. आता एक काम कर, मी जे बोलेन ना त्याला फक्त हो हो म्हणत जा. किंवा एक काम कर, काहीच बोलू नकोस, फक्त फोन चालू ठेव. हा. कसं वाटतंय आता? आणि एकदम आजारी पडायला काय झालं? हाय्या, ग्रेटच आहात तुम्ही. मला वाटलंच होतं तुम्हाला काहीही झालेलं नसणार. अहो पण सगळ्यांना वाटतं तुम्ही आजारी आहात, पण मी मात्र निर्धास्त होते. मला खात्री होती तुम्हाला काही झालेलं नसणार. अहो सासूबाईंनी तर देव पाण्यात ठेवायचे बाकी ठेवले होते.
नाही नाही हा, आता मी तुमच्या बाजूने काही बोलू शकणार नाही. अहो हे सासर आहे माझं, इतक्या लोकांवर माझं अगदी मनापासून प्रेम आहे. तुमची घर जवळ व्हायची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी माझ्या संसाराला का सुरुंग लावू? मागच्या वेळेला सगळं तुम्ही ठरवलं. रायाला कसं फसवायचं, प्रांजलला कसं रडवायचं, त्याला घर जवळ करण्यासाठी काय काय करायचं, सगळं तुम्ही ठरवलं आणि इमोशनल ब्लॅकमेल करून माझ्याकडून करून घेतलं. आणि जेव्हा घरच्यांना कळलं की यामागे तुम्ही आहात, तेव्हा सगळं खापर माझ्या माथ्यावर फोडलं आणि माझा काहीही दोष नसताना मला फासावर लटकवलं. आणि काल सुद्धा पैसे चोरीला गेल्याचं नाटक केलं. मग पर्स मधनं पैसे काढून मला म्हणालात, जा बाहेर जाऊन सांग पैसे मिळाले म्हणून. तुम्ही जे करतात ना ते चुकीचं आहे. आता करत राहा आजारी पडल्याचं नाटक. राया काही बदणार नाहीये तुम्हाला. आणि त्या हुशार मंग्या काकाला तुमचा डाव आधीच कळलाय. आता मला काय विचारताय काय करू म्हणून? बघा आपल्या कर्माची फळं. हे सगळं काय आहे? मी बघतो काय ते. चला बसा बसा. मी भाजी आणते हा. आता त्या वीणाताईंना कळेल माझा अपमान केल्याचं काय फळ मिळतं ते. अच्छा, म्हणजे ही बाई आजारी पडल्याचं नाटक करते हे नक्की. आता ह्या बाईंना चिटणवीस काय चीज आहे हे दाखवावंच लागतं. बरं निघतो आम्ही आता. हा बाळा, स्वतःची आणि वीणाताईंची काळजी घे. हा रात्री अपरात्री केव्हाही गरज लागली तर फोन कर. हो. आणि हे बघ, राया काय बोलेल काय नाही याची अजिबात काळजी करू नकोस. तो नक्की येईल. आम्ही दोघी बोलू ना त्याच्याशी. आता तू सगळं काही डोक्यातून काढून टाक आणि वीणाताईंची काळजी घे. आता त्यांच्याकडे बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळं व्यवस्थित होईल. तो आहे ना आपल्या पाठीशी. आणि हे बघ, सतत चांगलं बोलत राहायचं, कारण तू तथाच तू म्हणत असते. सासू सुनेचं बोलून झालं असतं तर निघायचं का कालिंदी? हो, पण त्याआधी मला जरा उल्हासरावांशी बोलायचंय. तुम्ही बोला. मी पांडुदादांना मम्मासाठी पेज करायला सांगते. तिला जाग आली की खायला द्यायला हवं ना. हो, काळजी. लहान तोंडी मोठा घास घेतोय असं वाटेल तुम्हाला, पण हे ना मला पैसे देत होते तुम्हाला द्यायला. म्हणाले की अशा वेळेस पटकन पैशांची गरज पडते ना. नाही, मी नाही समजलो. म्हणजे आम्ही इथे यायला निघत होतो ना, तेव्हा ह्यांनी मला थांबवलं आणि 1 लाख रुपये दिले माझ्याकडे. म्हणाले की उल्हासरावांना दे. पण मी म्हटलं की तुम्ही द्याल तर बरं होईल. ते येणार आहेत तुम्हाला पैसे द्यायला. नाही, खरं सांगू का, त्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे आम्हाला गरज आहे ती माणसांची, पैशांची नाही. तुम्ही तुमच्या मोठ्या मुलीला म्हणजे प्रियाला सांगितलं का हे सगळं? नाही, डॉक्टर म्हणाले तर वीणाला कुठलंही टेन्शन नकोय म्हणून. आणि ती इथे आली तर काय होईल तुम्हाला कल्पना आहेच. नाही, पण तरी मी सांगणार आहे तिला. नक्की सांगा. घरापासून लांब आहे ना ती. नंतर तिला हे सगळं कळलं ना तर खूप वाईट वाटेल. नाही, पण आता कळवूनही काही उपयोग नाही. म्हणजे ती येऊ शकत नाही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. पण मी तरी कळवीन तिला. बर, येतो मग आम्ही. आणि काही लागलं ना तर कळवा आम्हाला. हो, तुम्ही इथे आलात आणि आमची विचारपूस केली, फार बरं वाटलं. अहो, असं कसं? अशा वेळेला आपल्या माणसांच्याकडे यायलाच पाहिजे. पण हेच रायाला समजावा जरा प्लीज. म्हणजे प्रांजलसाठी. मी बोलते त्याच्याशी. तो आज इथे नक्की येईल. नक्की ऋतावहिनी प्रांजलच्याच मम्माशी बोलत होती? हो. याचा अर्थ तू जे म्हणत होतास ते बरोबर आहे.
प्रांजलची मम्मा आजारी असल्याचं नाटक करते. हे बघ, त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावरून हे तर लक्षात आलं की त्या आजारी असल्याचं नाटक करताय, पण हेही लक्षात आलं की आता त्यांचं आणि ऋताचं फारसं जमत नाही आणि म्हणूनच त्या हे नाटक करून बघताय. हा म्हणजे बघूया ना आपल्या एकटीच्याने काही जमतंय का. हे बघ राया, हाही त्यांचा एक डाव आहे, तेव्हा तू जरा सांभाळ. आणि हो राया, प्रांजलला परत बोलव. ती परत आली ना की त्यांचं हे नाटक आपोआप बंद होईल. कारण जोपर्यंत ती तिथे आहे ना तोपर्यंत त्यांना आशा आहे की तू येणार आणि त्यांच्या जाळ्यात फसणार. प्रांजलताई, बाई साहेबांना जाग आली. हो पांडुदादा, मी आलीच. शांतताई, तुम्ही एक काम करा, ही पेज झाली ना की तुम्ही घेऊन या, कारण डॉक्टरांनी सांगितलंय की मम्माला जाग आली ना की लगेच खायला द्यायचं. हो, मी लगेचच आणते. मी आलेच. पप्पा पप्पा, मम्माला जाग आली. काय एवढं सोनं लागलंय मला की त्या मी त्यांचा घर जावई व्हावं म्हणून एवढे प्रयत्न करतायत. सोनं तुला नाही, जावई या पदाला लागलं. आणि हो राया, प्रांजलला परत बोलव. ती परत आली ना की त्यांचं हे नाटक आपोआप बंद होईल. कारण जोपर्यंत ती तिथे आहे ना तोपर्यंत त्यांना आशा आहे की तू येणार आणि त्यांच्या जाळ्यात फसणार. काका म्हणतोय तसं प्रांजलला बोलवून घ्यायलाच पाहिजे. आता बस झालाय, आता फोनच करतो तिला. प्रांजलची मम्मा आजारी पडल्याचं नाटक करते हे जरी खरं मानलं तरी त्यात प्रांजलची काय चूक ना. तिला यातलं काहीच माहित नसणार. तिला बोललो तर ती परत दुखावली जाणार. पण मी जर का तिकडे गेलो तर काका म्हणतोय तसं मी आपसुकच त्यांच्या जाळ्यात फसणार. काय करावं ना काही सुचतच नाही. जाऊ दे, नकोच करायला फोन. मम्मा, गेले का सगळे? कोण मम्मा? अगं चिटणवीस गेले का सगळे जेवण? हो मम्मा, कालच जेवून गेले ना ते. मग तू नाही गेली? अम्मा, तूच मला इथे राहायला सांगितलंस ना. राया इथेच राहिलाय ना ग. नाही, तो कालच घरी गेला. मम्मा, काय झालं? तू कशाला रडतेस? पण तू म्हणाला होता मी इथे राहणार म्हणून. मग तू का गेला? का गेला तू? ना अगदी काल रात्रीची गोष्ट आहे. आता दुसऱ्या दिवशीचे दुपारचे 4 वाजले. म्हणजे हा, मला चक्कर आली होती ना. हो. अहो हो, काय झालं मला? नाही अगं, काळजीचं काही कारण नाही. तुझं बीपी ना थोडं वाढलं होतं. आता ठीक आहे. डॉक्टर येऊन गेले आणि आता परतही येणार आहे. बीपी का वाढली? मला
मला खूप गरम गरम होतंय. अगं मम्मा पण एसी तर फुल आहे. प्रांजल ताई हे घ्या, गरम गरम पेज आहे. चल मम्मा आता खाऊन घे. काल रात्रीपासून काहीच खाल्लेलं नाही तू. मस्त गरम गरम पेज आहे, ती खाऊन घे. नाही नाही बाई, मला नाही आवडत ती ती पेज बीज. अगं असं काय करतेस मम्मा, थोडं तरी खाऊन घे ना. आता तरी तुला हेच खावं लागणार आहे. आणि डॉक्टर अंकलनी सांगितलंय जर का तू हे खाल्लं नाहीस ना तर तुला सलाईन लावावं लागणार. नाही बाई, सलाईन नको. मला ते सुई वगैरेची भीती वाटते. अहो सांगा, डॉक्टरांना सांगा. हो ना, मग पटकन हे खाऊन घे, नाही तर तुला सलाईन लावावं लागणार. हा पण अगदी थोडं. हा प्रांजल. हो मम्मा, थोडंसंच देणार. ये चल. मी डॉक्टर देशपांडेंना फोन करतो ना. मम्मा तुला माहितीये का, तुला भेटायला ना आई आणि आजी आल्या होत्या. आणि राया मम्मा अगं चल पटकन घे.